वडाळ्याच्या जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती हा मुंबईतला श्रीमंत आणि मानाचा गणपती मानला जातो। इथे बाप्पाच्या मूर्तीला सोन्याच्या दागिन्यांनी मढवण्यात आलेला आहे। यंदा मंडळाचं हीरक महोत्सवी वर्ष आहे आणि याच निमित्तानं मंडळाचे अध्यक्ष NL पाल यांच्याशी बातचीत केलेली आहे आमची प्रतिनिधी पूनम अपराज यांनी। सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून सर्वत्र आनंदाने गणेशोत्सव जो आहे तो साजरा केला जातोय। आता आपण वडाळ्याच्या जीएसबी गणपतीकडे आहोत। जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव समितीचा हा गणपती आपण पाहताय। मुंबईतला अतिशय श्रीमंत मानला जाणारा असा हा गणपती, मानाचा गणपतीचं तुम्ही दर्शन घेताय। या गणपतीवर करोडोचे दागिने आपण पाहताय आणि या मंडळाचे यंदा डायमंड जुबली वर्ष असल्या कारणानं या मंडळाने आपल्या लाडक्या गणरायाच्या मुकुटामध्ये एक डायमंड देखील आरास केलेला आहे। डायमंडची आरास केलेली आपण पाहू शकताय। मुकुटामध्ये डायमंड आहे आणि ह्या गणपतीचं खास वैशिष्ट्य म्हणजे सोन्याने मढलेला असा हा गणपती पाहण्यासाठी लाखो भाविक येथे गर्दी करतात। या गणरायाची एक आगळी वेगळी आध्यात्मिक धार्मिक पूजा देखील केली जाते। दर दिवशी इथे एक वेगळी पूजा केली जाते। आता देखील इथले जे व्हॉलेंटियर आहेत, सेवेकरी जे आहेत, त्यांची लगबग सुरू आहे सामान एकत्र करण्याची आणि इथे जी पूजा केली जाणार आहे ती देखील मांडलेली आहे। गणरायाला खास म्हणजे आवडता नैवेद्य अर्पण करण्यासाठी इथे जय्यत तयारी देखील केलेली आहे आपण पाहू शकताय। मोठ्या चौरंगावरती एका मोठ्या परादीमध्ये पोहे, नारळ असा हा नैवेद्य तयार करण्याची जी जोरदार इथल्या सेवेकरांची तयारी सुरू आहे। या मंडळाचं यंदा डायमंड जुबली वर्ष असल्या कारणानं काय आगळं वेगळं पण आहे, काय वेगळं असं या मंडळातर्फे सजावट करण्यात आलेलं आहे ते आपण या मंडळाचे चेअरमन आहेत NN पाल यांच्याशी जाणून घेऊया। आपल्या मंडळाचं जे आहे ते डायमंड जुबली वर्ष आहे, काय नेमकं वेगळेपण आहे यंदा? हे टाइम आमचा 60 वर्ष म्हणते एक मोठी लंबत टाइम आहे आणि आम्ही जास्ती काय ह्या वर्ष ते पहिले 59 इयर्समध्ये डिस्टिंग मग दुसरेच केला पाहिजे असं पण आम्ही ते कम्प्लीट मेकओव्हर केलं आमचं मंदिरचं, राम मंदिरचं प्रेझिंग आम्ही तर आता हे काय आमचं एक डेकोरेशन हे म्हणतं काय आम्ही एक फिल्म डायरेक्टला देऊन पण समजेल आम्हाला एक आम्हाला लाईफ टाईमला एक मोठी अवसर आहे। तसं आम्ही एक मंदिर हे बघितलं की आपण आमचं हे सर्व स्पेशल आहे आमचं कम्प्लीट आम्ही एक हॉलला काय केलेलं आहे ते एकदम हे वर्ष केलं सेपरेट केलेलं आहे आणि आमचं गणपतीला पर्टिक्युलरली गणपतीला हे वर्ष आपण बघितलं असेल ते एक डायमंड जुबली म्हणून एक कमेमोरेटिव्ह म्हणून एक डायमंडचं हे केलेलं आहे एक किरीटमध्ये तसंच मोठे 3 हारपर्यंत केलेलं आहे जास्त लोकांनी डिवोटीला दिलं होतं। तसं आमचं आणि जास्ती लोक येणार आहे म्हणून आम्ही पण फर्स्ट टाइम स्काय वॉक पण केलेलं आहे। आमचं डिवोटीला त्रास होऊ नको आमचं पद काय म्हणतं आमची जागा थोडा लहान आहे ते पूजा वेळा त्याला बंद करायला लागतो त्याला वेट करायला लागतो म्हणून आता कंटिन्युअसली नॉन स्टॉप त्याला आम्ही स्काय वॉक करून जास्तीत दर्शन मिळायला त्यांना सोय करून दिलं आहे। मुंबईतला श्रीमंत मानला जाणारा हा जीएसबी मानाचा गणपती आहे। करोडोचे दागिने आहेत, मोठी सजावट आहे दागिन्यांची, तर त्याची सिक्युरिटी आणि एकंदरीत भाविकांची सुरक्षा म्हणून काय तुम्ही व्यवस्था केलेली आहे? हे पण आम्ही जास्ती एक 30 कॅमेरा CCTV कॅमेरा लावलेला आहे स्ट्रॅटेजिक प्लेसला आणि जास्ती जे आमचं पोलीस फोर्सला पण आम्ही रिक्वेस्ट केलं आहे त्या लोकांनी मी आम्ही सहकार करतो। आरेखेडबाई रोडचं आमचं पोलीस स्टेशन आहे। तसं आम्ही अत्यंत चांगलं ते सेक्युरिटी 30 गार्ड नेमक केलेलं आहे सिक्युरिटी गार्ड असं पण आम्ही प्रत्येक ठिकाणी गार्डचा अरेंजमेंट केलेलं आहे आणि त्याचं ते लोकांना सिक्युरिटीचं बद्दल एकदम विश्वास असला पाहिजे। त्याला काय वाटतं नाही की आम्हाला इन्सेक्युर आहे असं स्काय वॉक आतमध्ये एव्हरी पॉईंट एव्हरी स्ट्रॅटेजिक पॉईंट वी आर अपॉइंटेड आयदर पोलीस। आता आम्ही जास्ती आमचं ते मेटल डिटेक्टर म्हणून नंतर आमचं हँडमेड हँड डिटेक्टिव्ह मेटल डिटेक्टर तसंच पोलीस जास्तीत पोलीस आमचं तपासणी करून त्याला हे करतात। पाहिलं अतिशय साचेबंद अशी पूजा अर्चा या जीएसबीच्या गणपतीची केली जाते। या गणपतीच्या पूजेसाठी कर्नाटकाहून खास पुजारी आले जातात। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गुरवसह पूनम अपराज, जय महाराष्ट्र, मुंबई।